नमस्कार मित्रांनो. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे वेगवेगळे आपण घटक पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत महाजनपदे. आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारताच्या इतिहासामधला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाजनपदे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आतापर्यंत जर परीक्षेच्या पेपरचा जर आपण आढावा घेतला तर त्यामध्ये महाजनपदांवरती अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता हे प्रश्न आपल्याला कव्हर करायचेच आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी या महाजनपदांच्या पाठीमागचा इतिहास सुद्धा समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आणि त्यामुळेच इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या घटना असतात त्या घटनांपैकीच एक घटना म्हणजे त्या ठिकाणी महाजनपदांची निर्मिती आहे. आता लक्षात घ्या, याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण जे वैदिक कालखंड पाहिला होता त्या वैदिक कालखंडामध्ये आपण जे उत्तर वैदिक कालखंड पाहिला होता. उत्तर वैदिक कालखंड साधारणतः त्या ठिकाणी ऋग्वेद कालखंडाच्या नंतर म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या दरम्यानच्या कालखंडाला आपण उत्तर वैदिक कालखंड असं आपण म्हणतो. या उत्तर वैदिक कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गणराज्यांचा आणि महाजनपदांचा उल्लेख म्हणजे उत्पत्ती झालेली आहे. आता एक लक्षात घ्या की राज्यसंस्था निर्माण होण्याच्या अगोदर म्हणजे कुठलीही राज्यसंस्था निर्माण होण्याच्या अगोदर, कारण की महाजनपदांच्या आणि गणराज्यांच्या अगोदर भारतामध्ये तुम्हाला मोठमोठी राज्य आणि साम्राज्य पाहावयास मिळत नाहीत. म्हणून ते लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट ही आहे की जसं मी आपल्याला ऋग्वेदामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की राज्यसंस्था चालवण्यासाठी पहिल्यांदा कुल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कुल असेल, जन असेल, विष असेल, त्यानंतर राष्ट्र असेल, अशा ज्या वेगवेगळ्या ज्या संस्थात्मक ज्या काही समजा आपल्याकडे संस्था अस्तित्वात येत होत्या त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे गणराज्य. शासन व्यवस्था त्या कालखंडामध्ये साधारणतः बौद्ध कालखंडामध्ये त्यातल्या त्या ठिकाणी 6व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये राज्यसंस्था ही दोन प्रकारच्या राज्यसंस्था अस्तित्वात होत्या. एक म्हणजे गणतंत्रात्मक आणि दुसरी म्हणजे राज्यतंत्रात्मक. याच्यामध्ये गणतंत्रात्मक राज्य व्यवस्था जी सुरुवातीला अस्तित्वात आलेली होती याच्यामध्ये लक्षात येण्यासारखी एक गोष्ट ही आहे की आपल्या राज्य घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा प्रिएम्बलमध्ये सुद्धा गणराज्य हा शब्द आलेला आहे. आता हा गणराज्य शब्द जो आहे हा लोकशाही अभिप्रेत असणारा शब्द आहे. प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा अशा प्रकारची गणराज्य व्यवस्था अस्तित्वात होती. त्याचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. गणराज्य व्यवस्थेचंच रूपांतर पुढे महाजनपदे यांच्यामध्ये झालेलं आहे. आता लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की सुरुवातीला गणराज्यांची निर्मिती झाली. त्या गण म्हणजेच काय तर त्या ठिकाणी अनेक कुळांचा समूह म्हणजेच त्या ठिकाणी गण आपण म्हणतो. हे जे काही वंश आहेत किंवा हे जे कुळ आहेत यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एका गणाची स्थापना केली. आणि त्या गणाचं वैशिष्ट्य हे होतं की लोकतांत्रिक पद्धतीचं राज्य. म्हणजेच काय, जो गणाचा प्रमुख म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक व्हायची तो त्या ठिकाणी लोकांच्या पसंतीनं लोकांनी निवडून दिलेल्या प्रक्रियेतून तो प्रमुख म्हणून त्या ठिकाणी असायचा. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी गणपती असं म्हटलं जायचं. म्हणजे गणाचा जो प्रमुख होता तो गणाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं तर गणपती म्हटलं जायचं. तर गणपती हा गणाचा प्रमुख होता. मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये हे जे काही गणपती नावाचं जे पद आहे हे गणपती नावाचं पद वंश परंपरागत पद नव्हतं. म्हणजे राजतंत्रात्मक आणि गणतंत्रात्मक पद्धतीमध्ये नेमका बेसिक फरक काय आहे तर गणराज्य जी आहेत ही त्या ठिकाणी लोकतांत्रिक होती. राजाची निवड किंवा गणपतीची निवड जी आहे ही लोकांच्या माध्यमातून होत असत. जसं त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून होत असत तर राजतंत्रात्मक पद्धतीमध्ये जे राजा नावाचं जे पद आहे हे वंश परंपरागत असतं. म्हणजे राजाचाच मुलगा राजा होऊ शकत होता. परंतु गणतांत्रिक पद्धतीमध्ये मात्र त्या ठिकाणी लोकनिर्वाचित त्या ठिकाणी राजा अस्तित्वात होता. हे दोन्ही मधला त्या ठिकाणी डिफरन्स आहे. गणराज्याची पद्धत आहे त्या गणराज्य पद्धतीमध्ये ज्या व्यक्तीची गणपती म्हणून निवड होत असेल किंवा राजाचा प्रमुख म्हणून निवड होत असेल त्या गणपतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक सभा एक संस्था अस्तित्वात होती. ती सभा त्या ठिकाणी संस्थागार नावाच्या त्या ठिकाणी जसं आपल्याकडे त्या ठिकाणी एक संसद असते त्याच पद्धतीने त्या ठिकाणी राज्यविषयी ज्या चर्चा करण्यासाठी समाजातील त्या गणातील जे ज्येष्ठ नेते आहेत, जे वरिष्ठ जे प्रतिनिधी आहेत यांची जी काही सभा ज्या ठिकाणी भरल्या जायची जिथे चर्चा आणि विचारविनिमय व्हायचा त्याला संस्थागार असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं होतं. त्या संस्थागारच्या माध्यमातून त्या गणाच्या संदर्भामधले घेतले जाणारे जे काही निर्णय जे आहेत तर ते निर्णय त्या संस्थागारमध्ये होत असत. आणि ते निर्णय त्या ठिकाणी गणपतीच्या माध्यमातून हे गणांमध्ये त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केले जायचे. आता ही व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात होती. मग आता याच व्यवस्थेचं पुढचं रूपांतर म्हणजे काय, लोकतांत्रिक पद्धतीमध्ये जे नंतरच्या काळामध्ये जे स्वार्थ वगैरे शिरला त्याच्यामधून
जे गण बलशाली होऊ लागले, त्या बलशाली होऊ लागलेल्या गणांचे जे गणपती आहेत त्यांनी स्वतःचं जे काही समजा राज्य आहे तर ते वंश परंपरागतरित्या चालवण्याचा त्या ठिकाणी पुढे प्रयत्न केला. त्याच्यातून महाजन पदांची निर्मिती झालेली आहे. आता लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की महाजन पदांचा जो काही आपल्याला उल्लेख जो पहिला आहे, हा पहिला उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये आढळतो. परीक्षेला राज्यसेवेला सुद्धा याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे की महाजन पदांचा म्हणजे महाजन पदांची एकूण संख्या आहे 16. तर या एकूण 16 महाजन पदांचा जो काही पहिला उल्लेख आहे तर तो उल्लेख आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये जो ज्या ग्रंथाचं नाव आहे अंगुत्तर निकाय. अंगुत्तर निकाय नावाचा जे बौद्ध साहित्यातला जो बौद्ध ग्रंथ आहे, या अंगुत्तर निकाय बौद्ध ग्रंथामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्याला 16 महाजन पदांचा उल्लेख आढळतो. बौद्ध साहित्यापैकीच त्या ठिकाणी महावस्तू नावाचा जो ग्रंथ आहे, या महावस्तू नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला या 16 महाजन पदांचा उल्लेख आपल्याला आढळतो. तिसरी गोष्ट म्हणजे नेमकं महत्वाचं तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर मित्रांनो लक्षात घ्या की अंगुत्तर निकाय झालं, महावस्तू झालं, हे बौद्ध ग्रंथ आहेत. त्याच्याबरोबरच आपण जैन साहित्याचा जर विचार केला, कारण की प्राचीन कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर बौद्ध आणि जैन साहित्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याच्यापैकी जैन साहित्यापैकी भगवती सूत्र नावाचा ग्रंथ आहे. या भगवती सूत्रामध्ये सुद्धा 16 महाजन पदांचा उल्लेख आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की महाजन पदांची जी काही प्रमुख महाजन पद आहेत त्या प्रमुख महाजन पदांची संख्या जी आहे ती 16 होती. आणि त्याच्यानंतर या ज्या ग्रंथांमधल्या नावांमध्ये आपल्याला डिफरन्स येतो, परंतु त्याच्या एकूण संख्येमध्ये मात्र आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत नाही. तर आता ही जी काही 16 महाजन पद आहेत, ही 16 महाजन पदं कोणकोणती आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांचं आजचं लोकेशन महत्त्वाचं आहे, त्यांचं त्यावेळेसचं लोकेशन महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 16 महाजन पदांची नावं विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या राजधान्या विचारल्या जाऊ शकतात. त्या महाजन पदांचं सध्याचं लोकेशन म्हणजे आज ती महाजन पदं कोणत्या ठिकाणी अस्तित्वात पूर्वीच्या काळात होती, तर हे आजचं लोकेशन त्यांचं विचारलं जाऊ शकतं. तर या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. फक्त दोन्हीमध्ये लक्षात ठेवा की गणराज्य पद्धती जी आहे याच्यामध्ये राजा किंवा गणपती नावाचा जो काही गणप्रमुख होता, हे पद वंश परंपरागत नव्हतं, तर ते त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून निवडलं जायचं. आणि त्या गणराज्य व्यवस्था जी आहे ही लोकशाहीचं प्रतीक आहे. म्हणजे लोकशाहीची बीजं ही आपल्याला गणव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तसंच त्या ठिकाणी जे तंत्रात्मक जे काही राज्य आहेत, ज्याला आपण नंतरच्या काळामधली ही महाजन पद म्हणतो, ते त्या महाजन पदांमध्ये मात्र एक राजा नावाचं जे पद आहे हे पूर्णतः वंश परंपरागत त्या ठिकाणी पद आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो लक्षात घ्या, महाजन पद जी आहेत या महाजन पदांची एकूण संख्या 16 होती. आणि या 16 महाजन पदांचा जर विस्तार आपण बघितला तर ही जी 16 महाजन पद आहेत अगदी जर सुरुवातीपासून जर समजा आपण जर भारताच्या वायव्य दिशेकडनं जर समजा आपण जर महाजन पदांचं जे जर पाहायचं जर समजा ठरवलं तर लक्षात घ्या साधारणतः आर्य जे आहेत हे आर्य आपल्याकडे आपल्या वायव्य दिशेकडनं त्या ठिकाणी उत्तर भारतापर्यंत पोहोचलेले आहेत. या आर्यांचे आगमन ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भारतामध्ये झालेलं आहे त्याच पद्धतीने महाजन पदांचा त्या ठिकाणी आपल्याला विस्तार पाहायला मिळतो. तर लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे की महाजन पदामध्ये एक महाजन पद आहे त्या ठिकाणी कुंभोज नावाचं. आता हे सुद्धा त्या ठिकाणी आजचं जे पाकिस्तान राष्ट्र आहे, पाकिस्तान असेल, त्या ठिकाणी अफगाणिस्तानमधलं गांधार असेल, या भागामध्ये वसलेली ही महाजन पद आहेत. तर मग आता हिथून जी काही समजा ही महाजन पद जी महाजन पद जी निर्माण झाली आहेत त्यांचा जो विस्तार आहे ते खाली गोदावरी नदीपर्यंत आहे. म्हणजेच काय तर 16 महाजन पदांमध्ये एकमेव महाजन पद ज्याला त्या ठिकाणी अश्मक नावाचं महाजन पद त्या ठिकाणी म्हटलं जातं की अश्मक नावाचं एकमेव महाजन पद 16 महाजन पदामधलं हे गोदावरी काठी दक्षिण भारतामध्ये आहे. बाकीची उर्वरित 15च्या 15 महाजन पद जी आहेत ती उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे गोदावरी नदीकाठचं एकमेव दक्षिण भारतातलं महाजन पद म्हणजे अश्मक महाजन पद आहे. आणि उरलेली सर्व महाजन पद ही जी महाजन पद आहेत ही उत्तर भारत आणि पूर्व भारत, मध्य भारत या भागामध्ये त्या ठिकाणी वसलेली ही महाजन पद आहेत. साधारणतः आपण जर भौगोलिक दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो आपण तर दक्षिण आणि उत्तर याचा डिवायडर म्हणून काम करणारा जो विंध्य पर्वत आहे तर या विंध्य पर्वताच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या परिसरापर्यंत ह्या महाजन पदांचा विस्तार आहे. पूर्व आणि उत्तरेकडचा आणि वायव्येकडचा विस्तार जो आहे तर तो अफगाणिस्तानमधल्या गांधार प्रदेशापर्यंतचा हा महाजन पदांचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. तर या महाजन पदांमध्ये कोणकोणती महाजन पदं आहेत
आणि त्या महाजनपदांचं वैशिष्ट्य काय हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक ठरते. तसं तर आपण प्रत्येक महाजनपदावरती भरपूर काही बोलू शकतो, परंतु आपल्याला विचार फक्त परीक्षेपुरता करायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण याच्यावरती फोकस करणार आहोत. आता लक्षात घ्या, अंग जे महाजनपद आहे म्हणजे जी 16 महाजनपद आहे त्याच्यामधलं जे आपण जी काही यादीमध्ये पाहतोय तर त्यामधलं पहिलं महाजनपद जे आहे ते आपण अंग महाजनपद पाहतोय. आता अंग महाजनपद पदाचा जर विचार केला आपण तर या अंग महाजनपदाचं जे लोकेशन आहे हे येतं बिहारमध्ये. आजचा जो काही बिहारचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा बिहारमध्ये सुद्धा पूर्व बिहारचा जो भाग आहे या पूर्व बिहारमधला मुंगेर आणि भागलपूर नावाचा जो काही समजा भाग आहे या मुंगेर आणि भागलपूरच्या परिसरामध्ये वसलेलं महाजनपद म्हणजे अंग महाजनपद आहे. तुम्ही जर ब्रिटिश कालखंड जर समजा जर बघितला तर ब्रिटिश कालखंडामध्ये साधारणतः 1760 मध्ये मुंगेरचा तह झालेला होता. ते मुंगेर ठिकाण आणि हे मुंगेर ठिकाण एकच आहे. तर त्या ठिकाणी मुंगेर आणि भागलपूर हे जे बिहारमधली जी काही ठिकाणं आहेत या ठिकाणी हे अंग महाजनपद आहे. आणि जर समजा नद्यांच्या दृष्टिकोनातून जर अंग महाजनपदाचं लोकेशन जर पाहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी गंगा आणि चंपा नदी जी आहेत या चंपा नदीच्या आणि गंगा नदीच्या परिसरामध्ये ही अंग महाजनपदाचा विस्तार आहे. चंपा ही अंग महाजनपदाची राजधानी आहे. तुम्हाला माहिती असेल की महाभारतामध्ये कर्ण जो आहे या कर्णाला अंग प्रदेशाचा राजा म्हटलेला आहे. म्हणजेच काय, अंग नरेश असा कर्णाचा उल्लेख केलेला आहे, जे की जो दुर्योधन आहे तर ते दुर्योधनानं कर्णाला दिलेलं राज्य म्हणजे हे अंग होतं असं पौराणिक साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर आता हे लक्षात आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात हे ठेवायचे की अंग महाजनपद जे आहे अंग महाजनपदाची राजधानी चंपा आहे. ही चंपा नावाची राजधानी गंगा आणि चंपा नदीच्या संगमावर वसलेली आहे. त्याच्यानंतर मुंगेर आणि भागलपूर हा जो बिहारमधला जो भाग आहे हा बिहारमधला भाग अंगची भौगोलिक स्थिती दाखवतो. त्याच्यानंतर अंग हे जे काही समजा महाजनपद आहे या महाजनपदामधून दक्षिण पूर्व आशियामधला एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग जातो. म्हणजे दक्षिण आणि पूर्व हा जो काही आशिया आहे तर या दक्षिण पूर्व आशिया जोडणारा जो काही व्यापारी मार्ग आहे हा कोणत्या महाजनपदातून जातो भारतातल्या तर ते अंगमधून जातो. हे आपल्याला महत्त्वाची बाब इथं लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंग जे राज्य आहे अंग राज्याला लागून असणारं महाजनपद होतं. त्या ठिकाणी मगध नावाचं महाजनपद आहे आणि अंग आणि मगध यांच्या सीमा भिडलेल्या असल्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाद चालायचा. तर हे जे काही अंग नावाचा जो अंग जे राज्य हे जे महाजनपद आहेत या अंग महाजनपदावरती बिंबिसार नावाचा जो मगधचा राजा आहे त्या बिंबिसारने त्या ठिकाणी अंगवरती आक्रमण केलं आणि अंग राज्य जे आहे हे जिंकून आपल्या राज्यामध्ये विलीन केलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की अंग शेवटी कोणत्या राज्यामध्ये विलीन झालं तर ते मगधमध्ये झालं. कुणी विलीन केलं तर ते बिंबिसारद्वारा त्या ठिकाणी विलीन करण्यात आलं. हे त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं एक महाजनपद आपण इथं पाहिलेलं आहे. तर आता दुसरं जे महाजनपद आहे ते आहे काशी. आता काशी हे जे महाजनपद आहे तुम्हाला माहिती आहे की जेवढे काही काशी हे सर्वात जुनं सर्वात ओल्डेस्ट महाजनपद आहे. तर हे काशीचं जे लोकेशन आहे किंवा काशीची जी राजधानी आहे ती आहे आजची वाराणसी. आता वाराणसी ही काशीची राजधानी आहे आणि त्याच वाराणसीला आज आपण त्या ठिकाणी बनारस या नावानं सुद्धा ओळखतो. तर काशी हे महाजनपद सर्वात जुनं महाजनपद आहे. त्याच्यानंतर वाराणसी ही त्याची राजधानी आहे. त्यानंतर त्याला त्या ठिकाणी आधुनिक बनारस म्हणतात. आजचा उत्तर प्रदेशचा जो भाग आहे हा काशीशी संबंधित आहे. त्या भागामध्ये त्या ठिकाणी हे महाजनपदाचा हा भौगोलिक विस्तार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता 16 महाजनपदांपैकी असणारं जे कौशल नावाचं जे महाजनपद आहे त्या कौशल नावाच्या महाजनपदानं काशी नावाचं महाजनपद जिंकून घेतलेलं आहे. मग आता याच्यावर लक्षात येतं आपल्याला की हे जे महाजनपद जे पद जे आहेत म्हणजे पहिल्यांदा आपण गणराज्य पाहिली तर त्या गणराज्याचं रूपांतर पुढे महाजनपदांमध्ये झालं. आता महाजनपदांमधून पुढचं रूपांतर म्हणजे काय, एखाद्या मोठ्या राज्य किंवा साम्राज्यामध्ये रूपांतर आहे. त्यासाठी या महाजनपदांमध्ये वेगवेगळ्या 16 महाजनपदांमध्ये सत्तेसाठी साम्राज्य विस्तारासाठी प्रचंड संघर्ष चालू होता आणि या संघर्षाचा परिणाम म्हणजे काय तर या काशी महाजनपदाला कौशल नावाच्या महाजनपदानं जिंकून घेतलेलं आहे. अलग लक्षात. आता पुढचं जे महाजनपद आहे ते महाजनपद आहे कौशल. आता हे जे कौशल महाजनपद जे आहे या कौशल महाजनपदाचं पदाचं एक वैशिष्ट्य आहे. या कौशल महाजनपद जे आहे हे त्या ठिकाणी विंध्य पर्वतामुळे अलग झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कौशल महाजनपदाचे 2 भाग पडतात.
या कौशल महाजन पदाचा जो काही उत्तरेकडचा जो भाग आहे तो आहे, त्या उत्तरेकडच्या कौशल महाजन पदाची राजधानी येते श्रावस्ती, आणि कौशल महाजन पदाच्या दक्षिणेकडील भागाची जी राजधानी येते ती येते कुशावती. आता लक्षात घ्या, हे जे कौशल आहे त्या कौशल महाजन पदामध्येच अयोध्या नावाचं सुद्धा त्या ठिकाण तिथंच वसलेलं आहे. या नंतरच्या काळामध्ये अयोध्या ही सुद्धा कौशलची राजधानी झालेली आहे. आता एक लक्षात घेण्यासारखी बाब हे आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये हे विचारलं जातं की श्रावस्ती किंवा कुशावती हे कोणत्या महाजन पदाच्या राजधानी आहेत, तर त्या ठिकाणी या कौशल महाजन पदाच्या राजधानी आहेत. तर आता हे जे ठिकाण आहे हे ठिकाण राज्यांचा जर विचार केला तर आजच्या कोणत्या राज्यामध्ये येतं, तर हे उत्तर प्रदेशमध्ये येतं. ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या कौशल राज्याच्या संदर्भामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की राजा प्रसेनजित नावाचा जो राजा होऊन गेला या कौशल राजघराण्यामध्ये, हा प्रसेनजित बुद्धांच्या समकालीन आहे. त्याच्यामुळे आणि नुसताच समकालीन नाही तर तो बुद्धांचा त्या ठिकाणी बौद्ध मताचा तो अनुयायी सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्रसेनजितचं नाव हे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणजे कोणी कोणी गौतम बुद्धांचे कोण कोण अनुयायी होते किंवा गौतम बुद्धांचं जे मत आहे किंवा जे बौद्ध मत जे आहे हे कुणाकुणाला मान्य होतं, तर त्या ठिकाणी याच्यावरती प्रश्न येतो. तो राजा प्रसेनजित आहे हा बुद्धांच्या समकालीन आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर कोण कोण बुद्धांच्या समकालीन होतं. आता पुढचं जे काही महाजन पद आहे ते आहे वज्जी. याला वज्जी किंवा व्रज्जी महाजन असं सुद्धा महाजन पद असं सुद्धा म्हणतात. हे जे व्रज्जी महाजन पद आहे, या व्रज्जी महाजन पदाची जी काही राजधानी आहे तर ती आहे वैशाली. आता हे वज्जी महाजन पदाचं वैशिष्ट्य हे आहे की हे गणांचा संघ आहे. म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जे महाजन पद आहेत त्या महाजन पदांचं किंवा प्राचीन भारतामध्ये ज्या राज्य पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे त्या ठिकाणी गणराज्य पद्धती आणि दुसरं म्हणजे राजतंत्रात्मक राज्य पद्धती. याच्यापैकी वज्जी महाजन पद जे आहे हे गणतंत्रात्मक त्या ठिकाणी महाजन पद आहे. हे वज्जी महाजन पद हा गणांचा संघ आहे. आणि हे किती गणांचा संघ आहे, तर 8 गणांचा संघ आहे. म्हणजे 8 छोटे जे गण आहेत ह्या 8 छोट्या गणांचं जे फेडरेशन आहे हे फेडरेशन म्हणजे त्या ठिकाणी हे वज्जी महाजन पद आहे. हे याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. वज्जी महाजन पद हे एक महत्वाचं आणि बलाढ्य महाजन पद आहे, कारण की त्यांची शासन पद्धती ही लोकतंत्रात्मक शासन पद्धती आहे. आणि त्यानंतर 8 गणांचा संघ जे आहे हे त्या ठिकाणी या महाजन पदाचं वैशिष्ट्य आहे. कॉमन वज्जीची जी राजधानी आहे ती आहे वैशाली. आणि या वज्जी महाजन पदाची जी काही 8 इतर जी गण पद्धती आहे गण होते ते त्याच्यामधलं एक महत्वाचं गण म्हणजे त्या ठिकाणी लिच्छवी आहे. या लिच्छवीची राजधानी सुद्धा वैशालीच आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी विदेह नावाचं त्या ठिकाणी एक गण आहे 8 पैकी. त्याच्यापैकी त्याची राजधानी सुद्धा त्याची राजधानी जी आहे ही मिथिला आहे. आता एक लक्षात घ्या की या वज्जीचं दुसरं एक वैशिष्ट्य हे आहे की वज्जीमध्ये चेटक नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे. हा जो चेटक नावाचा राजा जो आहे या चेटक नावाच्या राजाचं वैशिष्ट्य हे आहे की हा चेटक राजा त्या ठिकाणी महावीरांची माता त्रिशिला याचा भाऊ आहे. म्हणजे भगवान वर्धमान महावीर जे आहेत जैन धर्माचे जे 24वे तीर्थंकर जे आहेत या 24वे तीर्थंकर महावीर यांची माता म्हणजे त्रिशला, त्या त्रिशलाचा भाऊ त्या ठिकाणी हा चेटक आहे. आणि तसेच त्या ठिकाणी मगधचा राजा जो बिंबिसार आहे या बिंबिसारची जी पत्नी आहे चेल्लना नावाची, या चेल्लनाचा पिता सुद्धा त्या ठिकाणी हा आहे. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे राजा चेटक वरती प्रश्न याच्या अगोदर आलेला आहे. आणि चेटक राजा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा राजा आहे. म्हणजे चेटक राजा जो आहे तो महावीरांची पत्नी त्रिशलाचा भाऊ आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मगधचा राजा बिंबिसारची पत्नी जी चेल्लना आहे त्या चेल्लनाचा तो पिता आहे. मग हे त्या चेटकचं वैशिष्ट्य आहे. आणि हा चेटक राजा कोणत्या महाजन पदाशी संबंधित आहे, तर या वज्जी महाजन पदाशी संबंधित असणारा हा राजा आहे. आता दुसरा जो काही पुढचं जे महाजन पद आहे, आता नाही चेटक राजाच्या संदर्भामध्ये तुम्हाला आताच मी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट एक महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हे जे वज्जी महाजन पद आहे हे अजातशत्रूनं त्या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या वज्जी महाजन पदाचे आणि मगधचे वैवाहिक संबंध सुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर फार जवळचे नाते संबंध आहेत. परंतु जो बिंबिसार नावाचा जो राजा होऊन गेला मगधच्या गादीवरती, या बिंबिसारच्या नंतर त्याचा जो मुलगा होता अजातशत्रू, त्या अजातशत्रूनं वज्जी राज्य जिंकून घेतलेलं आहे.
कारण की जसं बिंबिसारने स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी वैवाहिक संबंधाचा आधार घेतला, तसंच त्या ठिकाणी अजातशत्रूनं स्वतः अजातशत्रू हा एक महत्त्वाचा राजा होता मगधच्या गादीवरती आलेला, आणि तो आक्रमक स्वभावाचा होता. त्याने त्या ठिकाणी वज्जी राज्य हे मगधमध्ये मिळवलेलं आहे. म्हणजे अंतिमतः वज्जी राज्याचा विलय कशामध्ये झाला तर मगधमध्ये झाला. कुणाच्या काळामध्ये झाला? अजातशत्रूच्या काळामध्ये झालेला आहे. हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येतात. त्यानंतर पुढचं जे काही राज्य आहे महाजनपद जे आहे ते येतं मल्ल. आता मल्ल जे आहे हे मल्ल जे महाजनपद आहे हे कुशिनार किंवा पावा, कुशिनार व पावा ही त्या मल्लची त्या ठिकाणी राजधानीची ठिकाणं आहेत. आता हा सुद्धा त्या ठिकाणी बिहारचा भाग येतो. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की बौद्ध धर्मियांच्या दृष्टिकोनातून कुशिनार आणि पावा ही दोन्हीही अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी ठिकाणं आहेत. भगवान गौतम बुद्धांचे जे काही शेवटचे जे क्षण आहेत हे ते शेवटचे क्षण या कुशिनार आणि पावामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी महापरिनिर्वाण असो किंवा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाची काही बुद्धांची जी स्वतः बुद्धांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं अशी ही महत्त्वाची स्थळं आहेत. त्याच्यामुळे महाजनपदांमध्ये हे मल्ल महाजनपद हे बौद्ध धर्मियांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं महाजनपद आहे, आणि ही कुशिनार आणि पावा ही बौद्ध धर्मियांची महत्त्वाची स्थळं ही आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे काय, पुढचं जे काही महाजनपद आहे ते आहे चेदी महाजनपद. तर आता ही चेदी महाजनपदाची जी राजधानी आहे ती आहे शुक्तिमती किंवा सोथिवती. हे दोन्ही नावं त्या ठिकाणी एकाच ठिकाणाचे आहे. ही शुक्तिमती किंवा सोथिवती हे जे काही ठिकाण आहे हे ठिकाण चेदी नावाच्या त्या ठिकाणी महाजनपदाची राजधानी आहे, आणि हे ठिकाण येतं त्या ठिकाणी मध्य भारतामध्ये बुंदेलखंडामध्ये. आता बुंदेलखंडामधलं हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं वैशिष्ट्य हे आहे की शिशुपाल नावाचा जो राजा आहे या राजघराण्याशी संबंधित आहे. म्हणजेच काय तर महाभारतामध्ये किंवा त्या ठिकाणी पौराणिक साहित्यामध्ये श्रीकृष्णाने ज्या शिशुपालचा वध केला त्या शिशुपालशी संबंधित असणारं हे जे राज्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी या बुंदेलखंडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं. पुढचं जे महाजनपद आहे ते आहे वत्स महाजनपद. हे वत्स महाजनपद जे आहे हे 7व्या क्रमांकाचं वत्स महाजनपद आहे. त्याची राजधानी येते त्या ठिकाणी कौशांबी. कौशांबी ही वत्स महाजनपदाची राजधानी आहे, आणि हे महाजनपदाचा जो भौगोलिक विस्तार आहे तो विस्तार येतो त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये हा विस्तार येतो. त्याचं वैशिष्ट्य आहे की राजा उदयन नावाचा राजा जो आहे हा या महाजनपदामध्ये होऊन गेला आहे. म्हणजे वत्स नावाच्या महाजनपदामध्ये उदयन राजा नावाचा राजा होऊन गेला. या राजाची काही वैशिष्ट्य आहेत. या राजावरती एकूण 3 संस्कृत नाटकांचा जो काही मुख्य नायक जो आहे हा उदयन नावाचा राजा आहे. हे जी 3 संस्कृत नाटक जे आहेत त्याच्यामध्ये भासाचं स्वप्न वासव दत्त आहे. आता भास नावाचा जो कादंबरीकार आहे, भास नावाचा जो लेखक आहे प्राचीन कालखंडामधला, त्याने स्वप्न वासव दत्ता नावाचं त्या ठिकाणी हे काव्य लिहिलं. त्या स्वप्न वासव दत्ताचा मुख्य जो नायक आहे तो आहे हा उदयन. हा स्वप्न वासव दत्तापैकी जी वासव दत्ता जी आहे तर ती वासव दत्ता अवंतीचा राजा जो प्रद्योत जे आहे, अवंतीचा राजा प्रद्योत याची त्या ठिकाणी ती मुलगी होती, आणि त्या मुलीसोबत त्या ठिकाणी या उदयनचे प्रेम संबंध होते. एक लक्षात घ्या. आता पुढचं जे महाजनपद आहे ते आहे त्या ठिकाणी वत्स नावाचं महाजनपद. वत्स नावाचं जे महाजनपद जे आहे हे उत्तर प्रदेशामध्ये वसलेलं आहे. या उत्तर प्रदेशामधली कौशांबी नावाची जी राजधानी आहे ही वत्स महाजनपदाची राजधानी आहे. वत्स महाजनपदाचं वैशिष्ट्य आहे की त्या वत्स महाजनपदातला एक प्रमुख राजा म्हणजे उदयन. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सरळ राज्यसेवेमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये किंवा त्या ठिकाणी सरळ संबंधित उदयन नावाचा राजा खालीलपैकी कोणत्या राजघराण्याशी संबंधित होता असे प्रश्न तुम्हाला येतात. त्यावेळी तुम्हाला या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर वत्स नावाच्या राजघराण्यामध्ये उदयन नावाचा राजा होऊन गेला. या राजाशी संबंधित असणारी 3 नाटकं आहेत. 3 नाटकं जी आहेत त्या तिन्ही नाटकाचा जो मुख्य नायक आहे तो उदयन नावाचा राजा आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाटक जे आहे ते स्वप्न वासव दत्ता आहे, जे की भास नावाच्या कवीने त्या ठिकाणी ते नाटक रचलेलं आहे. तर या स्वप्न वासव दत्ताचा मुख्य नायक जो आहे तो उदयन आहे. याच्यापैकी अवंतीचा राजा जो प्रद्योत आहे, या प्रद्योतची मुलगी म्हणजे वासव दत्ता. या वासव दत्ता आणि उदयन यांच्या प्रेमाच्या संदर्भामध्ये असणारं जे काही साहित्य किंवा जे कलाकृती आहे तर ती म्हणजे स्वप्न वासव दत्ता आहे. तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हर्षवर्धन जो सम्राट होऊन गेलेला आहे वर्धन घराण्याचा, त्या हर्षवर्धनाने जी लिहिलेली जी काही 3 नाटकं आहेत त्या 3 नाटकांपैकी जी 2 नाटकं आहेत, एक म्हणजे प्रियदर्शिका आणि दुसरं म्हणजे रत्नावली, या दोन्ही नाटकांचा जे काही मुख्य कॅरेक्टर जे आहे ते आहे राजा उदयन. तर आता अशा प्रकारे म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारे जरी प्रश्न विचारला
की उदयन कशाशी संबंधित आहे, तर उदयन त्या ठिकाणी वत्स महाजन पदाशी संबंधित आहे. म्हणजे हर्षवर्धनाच्या 2 नाटकांचा मुख्य नायक कोण होता, तर तो उदयन आहे. तर तेही सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. भासाचं स्वप्न वासवदत्ता हे काव्य कशाशी संबंधित आहे, असा जरी प्रश्न आला तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला हेच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे वत्स राजा उदयनशी संबंधित आहे. तर इथपर्यंत आपण हे जे महाजन पदांमधली ही 7 महाजन पदं आपण पाहिलेली आहेत. जे पुढचं जे महाजन पद आहे ते आता आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. विश यू ऑल द बेस्ट.